डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण हे जवळपास 5742 मतांनी आघाडीवर आहेत। महाडमध्ये भरत गोगावले हे 3404 मतांनी आघाडीवर आहेत। तर भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेनेचे शांताराम मोरे हे देखील आघाडीवर असल्याचं आपण पाहतो आहोत। आताच्या या महत्त्वाच्या अपडेट्स, मानखुर्द शिवाजीनगरमधनं नवाब मलिक हे पिछाडीवर पडलेले होते। तिथं आपल्याला माहिती आहे अबू आझमी आघाडीवर होते। वांद्रे पूर्व इथनं जिशान सिद्दीकी देखील आघाडीवर आहेत। तर जतमधनं तिसऱ्या फेरीनंतर गोपीचंद पडळकर देखील आघाडीवर आहेत। तर छगन भुजबळ आता आघाडीवर आलेले आहेत। 3000 मतांची आघाडी येवल्यातनं छगन भुजबळांनी घेतलेली आहे। नवाब मलिक पिछाडीवर पडलेले होते, तिथं अबू आझमी आघाडीवर होते आणि त्यानंतर आता जिशान सिद्दीकी वांद्रे पूर्वमधनं आघाडीवर आहेत। तिथं वरुण सरदेसाई पिछाडीवर पडल्याचं आपण पाहतो। कोकणामध्ये या क्षणाला काय आपल्याला चित्र पाहायला मिळू शकते त्या संदर्भातली आपण आकडेवारी जी आहे ती देखील पाहतो आपल्या। पण ही सध्याची जी आकडेवारी आहे ती एकूण आकडेवारी भाजपनं 100चा आकडा सध्या तरी पार केल्याचं दिसतंय। तर शिवसेना 42 जागांवर आघाडीवर आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी 28 जागांवर, काँग्रेस 34 जागांवर, ठाकरेंची शिवसेना 26, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 41 जागांवर आघाडीवर आहे। तर इतर जे पक्ष आहेत ते 16 ठिकाणी आपली आघाडी कायम ठेवताना दिसतायत। बरोबर आहे। तर भाजपनं 100चा आकडा या सुरुवातीच्या कलांमध्ये पार केलेला आहे। भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरेल असं जे भाकीत आहे तशी प्रोबॅबिलिटी आहे, ती शक्यता वर्तवली गेलेली होती अनेक एक्झिट पोल्स मधनं। मात्र आपण सध्या हा कलेक्टिव्ह आकडा पाहतो आहोत महायुती महाविकास आघाडीचा। महायुती 173 जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी 101 जागांवर आघाडीवर आहे। जर हे कल असेच कायम राहिले तर बहुमताचा आकडा महायुतीनं पार केल्याचं आपण पाहतो आहोत। 173 ठिकाणी महायुती आघाडीवर दिसतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।